जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट पाहता तेव्हा कुठली अशी गोष्ट असते जी तुमचं लक्ष वेधून घेते? मला तो पुरुष कसा मिळेल, मला ती स्त्री कशी मिळेल? आपल्याला जबरदस्तीने असं शिकवलं जातं की आयुष्याचा उद्देश एखाद्या पुरुषामागे किंवा स्त्री मागे धावणं आहे. आणि सगळ्यात मोठा आदर्श म्हणजे एखाद्या चांगल्या आणि योग्य व्यक्तीसोबत वेळ घालवणं किंवा पूर्ण आयुष्य घालवणं. आपण काय घालतो? बॉलिवूड जे दाखवतं तेच ना, टॉलिवूड किंवा काहीही असो. आपण जसं बोलतो तेही त्यांच्यासारखंच. आपली मुलं कशी वाढवायची हेही तेच आपल्याला शिकवतात. मातृत्व कसं हाताळायचं तेही तेच सांगतात. चांगलं पालक कसं व्हायचं हेही तेच ठरवतात. तेच आपले शिक्षक, मार्गदर्शक, तत्वज्ञ, जणू काही देवच. हा आदर्श आपल्या मनात खूप लहानपणापासून ठसवला जातो आणि तो इतका घट्ट बसतो की वय झालं तरी 80 ते 90 सुद्धा तो मनातून जात नाही. मग प्रश्न उरतो, आयुष्य कशासाठी आहे? आयुष्य एखाद्या महान ध्येयासाठी नाही, मुक्तीसाठी नाही, ज्ञानासाठी नाही, शोधासाठी नाही. आयुष्य फक्त यासाठी आहे की कुणाचा तरी हात तुमच्या हातात असावा. आयुष्य म्हणजे प्रेमकथा. म्हणूनच लहान वयात बोध साहित्य इतकं महत्वाचं असतं, जेणेकरून तुमच्या समोर उच्च आदर्श असतील. नाहीतर तुमचा एकमेव आदर्श तोच राहील, आनंदी जोडप्याचा आदर्श. आणि जवळजवळ सगळ्यांचाच तोच आदर्श असतो.